नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आताच एक बातमी हातामध्ये येते की ज्या माध्यमातून कळतं की मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचा सुद्धा एक इशारा आहे की परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने व्हायला पाहिजे का, या जाणून घेण्यासाठी आपण ऍक्च्युअल त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते एकदा ऐकून घेऊ आणि मग नंतर त्याबद्दल आपलं मत नेमकं काय बनू शकतं ते सांगतो. आम्ही खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या व्यवस्था उभ्या केल्या आणि विशेषतः एमपीएससी करता खूप मोठ्या प्रमाणात पदं उपलब्ध करून दिली आहेत. एमपीएससी मध्ये 2-2 वर्षांनी अनेक वेळा परीक्षा होता. एकाच वर्षात 2-2, 3-3 परीक्षा प्रिलिम्सच्या कशा होतील, जेणेकरून मुलांना जास्त संधी कशी मिळेल, हा प्रयत्न आपण सुरू केलेला आहे. अनेक कॅडर्सचं एकत्रीकरण करून मोठ्या प्रमाणात म्हणजे 500-1000 पदांकरता 1-1, 2-2, 5-5 लाख मुलं हे त्या ठिकाणी परीक्षेला बसतात. त्याच्याऐवजी 20-20 हजार पदं हे कसे आपल्याला त्या ठिकाणी काढता येतील आणि वेळेमध्ये त्याचा निकाल कसा लावता येईल, हा आपण प्रयत्न सुरू केलाय. मी एमपीएससीच्या अध्यक्षांचं अभिनंदन करेन की नुकताच त्यांनी नवीन रेकॉर्ड केला. 21 दिवसामध्ये परीक्षा घेऊन त्याचा निकाल लागला. परीक्षेमध्ये कुठलाही गडबड नाही, कुठलाही गोंधळ नाही, कुठलाही त्या ठिकाणी पेपर लीक नाही आणि 21व्या दिवशी त्या ठिकाणी त्याचा निकाल लागलेला आहे. आणि म्हणून आपला प्रयत्न हा आहे की एमपीएससीच्या परीक्षा वेळेत झाल्या पाहिजेत, जास्तीत जास्त मुलांना संधी मिळाली पाहिजे आणि अत्यंत पारदर्शीपणे या परीक्षा झाल्या पाहिजेत. या संदर्भात मला हे समजलं की आता काल परवा काहीतरी अध्यक्षांनी घोषणा केली की या सगळ्या परीक्षा ऑनलाईन घ्यायच्या आहेत. त्याच्यामुळे काही तरुणांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. कुठलाही निर्णय एकतर्फी होणार नाही. निर्णय हा आपण सगळ्यांची चर्चा करून घेऊ. मी आज अध्यक्षांना विचारलं त्यावेळेस अध्यक्षांनी सांगितलं देशातल्या सगळ्या स्पर्धा परीक्षा या त्या ठिकाणी ऑनलाईन होत आहेत आणि आता पुढच्या वर्षीपासून नीटची परीक्षा देखील त्याच पद्धतीनं घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. त्यामुळे आपले विद्यार्थी हे पारदर्शी परीक्षेला समोर गेले पाहिजेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये वेळेत त्याचे निकाल लागून त्यांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत. याकरता मी हा निर्णय घेतलाय. पण मी त्यांनाही सूचना केली की विद्यार्थ्यांची व्यापक चर्चा करा, त्यांना हे समजावून सांगा हे निर्णय काही एमपीएससीच्या हिताकरता नाहीये. निर्णय जे आहेत ते विद्यार्थ्यांच्या हिताकरता आहेत. विश्वासात घेऊन घेतलेले निर्णय हे नेहमी उत्तम असतात. एकतर्फी घेतलेले निर्णय हे अनेकांच्या डोक्यामध्ये काही ना काही कन्फ्युजन तयार करतात. म्हणून मी विद्यार्थ्यांना आश्वस्त करू इच्छितो एमपीएससी मध्ये बदल खूप करायचे आहेत, त्याच्यामध्ये पारदर्शकता अधिक आणायची आहे. पण हे सगळं करत असताना विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी मानून आणि विद्यार्थ्यांनाच त्या ठिकाणी विश्वासात घेऊन हे केलं जाईल. फक्त या निमित्ताने मला एवढंच सांगायचंय, अनेक वेळा कोचिंग क्लासेसचे लोक काहीतरी त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत किंवा त्यांचं जे काही सेटअप आहे हे सेटअप डिस्टर्ब झाल्यामुळे या ठिकाणी जे आंदोलन उभी करतात ती मात्र करणं योग्य नाहीये. त्यांनाही माझं सांगणं आहे की तुमचं काम हे मुलांना प्रशिक्षित करणं आहे, मुलांना त्या ठिकाणी वापरणे तुमचं काम नाहीये. त्यामुळे अशा पद्धतीनं जर मुलांचा वापर कोणी करणार असेल तर ते देखील योग्य नाहीये. हा राजकीय विषय नाही, आपल्या मुलांच्या भविष्याचा आणि भवितव्याचा विषय. आज मला सांगताना आनंद वाटतो आपण निपुण सेतू सुरू केला आणि निपुण सेतूच्या माध्यमातून खरं म्हणजे आता या काही गोष्टी होत्या मित्रांनो की ज्या तुमच्या समोर सांगायच्या होत्या, दाखवायच्या होत्या. आता यावरनं काय लक्षात घेण्यासारखं आहे, महत्वाचा मुद्दा आपला सगळ्यात पहिल्यांदा एमपीएससी ग्रुप सी परीक्षा जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार यावरती मुख्यमंत्री साहेबांनी जे तर याबद्दल सांगितलंय की यावर विचार करण्यात यावा. अध्यक्षांसोबत पण त्या पद्धतीने बोलले आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी पण सजेस्ट केलंय की विद्यार्थ्यांशी चर्चा करून मग फायनल करूयात. तर मग विद्यार्थी मित्रांनो, आता आपला रोल फार महत्वाचा बनतो. आपला रोल हा असला पाहिजे की आपल्याला ज्या पद्धतीने इफेक्टिव्ह ट्रान्सपरंट, जिथे आपण म्हणतो नॉर्मलायझेशन नेमकं कशा पद्धतीने घडतं हे आपल्याला कळत सुद्धा नाही आणि तिथं ट्रान्सपरन्सी आपण कशी अपेक्षित करू शकतो, आपण ती अपेक्षाच करू शकत नाही. आणि म्हणून परीक्षा ही मॅक्झिमम आपण विचार करायला पाहिजे ऑफलाईन पद्धतीने व्हावी. याचसाठी मित्रांनो आपल्याला काय करावं लागणार आहे, ह्या पद्धतीने जिथे जिथे पॉसिबल आहे, मी असं नाही म्हणत की लगेच आपण आंदोलन करायला पाहिजे किंवा
जसं साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने आपण वागायला पाहिजे. मी असं म्हणेल की जिथे तुम्ही आहात खूप जास्त वेळ न दवडता पण तुम्हाला हे सगळं करता येऊ शकतं. तुमचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत, इंस्टाग्राम असेल, ट्विटर असेल, त्यानंतर एक्स असेल, त्यानंतर मी म्हणाल फेसबुक असेल, युट्यूब असेल, जिथनं तुमचं पॉसिबल आहे, तुम्हाला जिथून जिथून शक्य आहे तिथून याला सपोर्ट करा आणि ऑफलाईन एक्झाम कशी घेता येईल यावरती थोडासा प्रयत्न असला पाहिजे. तेवढीच ट्रान्सपरन्सी एमपीएससीचं जे आतापर्यंतचं नाव आहे ते चांगल्या पद्धतीने अजून टिकावं यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपली परीक्षा आणि ऑफलाईन पद्धतीची जी परीक्षा आहे त्यामध्ये योग्य ट्रान्सपरंट मेथड आहे जी आपल्याला पुरेपूर कळते आणि म्हणून याच पद्धतीने व्हावं यासाठी मॅक्झिमम लोकांपर्यंत जे आहे तर हे पोहोचवा. मॅक्झिमम लोकांना हे सांगा. इंस्टाग्रामच्या माध्यमातून असेल, ट्विटरच्या माध्यमातून असेल, फेसबुक असेल, युट्यूब असेल, जिथनं पॉसिबल आहे तिथनं, थ्रेड असेल, सगळीकडनं या आयोगाच्या ज्या साईट्स आहेत किंवा आयोग जे आहे त्याला ट्विट करा. विशेष करून जेणेकरून हा आवाज जो आहे, तुमचा जो आवाज आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि निर्णय घेताना आपला विचार करून जर ते खरंच विद्यार्थ्यांसाठी भविष्यासाठी जर चांगलं आहे तर हे त्यांना दाखवणं सुद्धा गरजेचं आहे. आणि म्हणून ह्या पद्धतीने आपण ऑफलाईन साठी सगळेजण मिळून एकत्र येऊया आणि हा मेसेज जो आहे तो मॅक्झिमम लोकांपर्यंत जाऊ देऊ आणि पुन्हा एकदा परीक्षा कशी ऑफलाईन पद्धतीने होईल यासाठी सगळेजण प्रयत्न करूया. धन्यवाद.